लाडकी बहीण तातडीने सूचना, ही 2 कागदपत्रे असतील तरच 6वा हप्ता येणार. लाडकी बहीण योजनेबाबत आज दिनांक 27 नोव्हेंबर रोजी महिलांना तातडीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महिलांकडे ही 2 कागदपत्रे नसतील तर त्यांना लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता ₹2100 मिळू शकणार नाही. ही 2 कागदपत्रे कोणती आहेत, ती कुठे जमा करावीत, अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओत दिलेली आहे. ही 2 कागदपत्रे सादर करणे महिलांना आवश्यकता असेल. ज्या लाडक्या बहिणीकडे ही 2 कागदपत्रे असतील त्यांनाच डिसेंबर महिन्याचा हप्ता ₹2100 त्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल. लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेमध्ये व नियमामध्ये सरकारने 2 प्रमुख बदल केले आहेत. त्यानुसार ही 2 कागदपत्रे सादर करणे महिलांना आवश्यकता असेल. ज्या महिलाकडे ही 2 कागदपत्रे म्हणजे डॉक्युमेंट असतील त्याच महिला लाडकी बहीण योजनेच्या 6व्या हप्त्यासाठी तसेच त्या पुढील हप्त्यासाठी पात्र ठरतील. लाडकी बहीण योजनेचे हे महत्त्वपूर्ण अपडेट या व्हिडिओत देण्यात आले आहे. महिलांना तातडीची सूचना, ही 2 कागदपत्रे नसतील तर 6वा हप्ता ₹2100 मिळणार नाही. लाडकी बहीण योजनेत डिसेंबरचा हप्ता केव्हा येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जाहीर केले आहे की लाडकी बहीण योजना सुरूच राहील आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाईल. सध्या अधिवेशन 22 डिसेंबर 2024 रोजी संपले आहे. त्यामुळे लवकरच डिसेंबरचा हप्ता जमा होण्याची अपेक्षा आहे. या योजनेअंतर्गत वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा कमी असलेल्या कुटुंबातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना दरमहा ₹1,500 आर्थिक मदत दिली जाते. महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी या रकमेची वाढ ₹2100 पर्यंत करण्याचे आश्वासन दिले होते आणि या संदर्भात लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर हप्त्याबाबत अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पाहू शकतात. कोणत्या महिलेला पुढचा 6वा हप्ता येणार आहे? लाडकी बहीण योजनेअंतर्गत पुढील 6वा हप्ता किंवा योजनेचा लाभ त्या महिलांना मिळणार नाही ज्या खालील अटीमध्ये बसत नाही. आर्थिक पात्रता पूर्ण न करणे. ज्या महिलांचे कुटुंबीय वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. अर्जात चुकीची माहिती दिली असेल तर अर्ज करताना खोटी माहिती किंवा दस्तावेज सादर केल्यास त्यांचा हप्ता रोखला जाऊ शकतो. तिसरं, शासकीय कर्मचारी असणे. ज्या महिलांना शासकीय किंवा निमशासकीय संस्थेतून आधीच वेतन मिळत आहे त्या महिलांना या योजनेचा लाभ दिला जात नाही. नियमाचे पालन न करणे. जर एखादी महिला योजनेशी संबंधित नियम किंवा अटीचे उल्लंघन करीत असेल तर तिला पुढील हप्ते मिळणार नाही. वयोगटातील पात्रता नसणे. 21 ते 65 वर्ष वयोगटाबाहेरच्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. बँक खात्याशी आधार लिंक नसणे. जर लाभार्थीचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक नसेल तर हप्ता खात्यात जमा होऊ शकणार नाही. नियमित तपासणीमध्ये अपात्र ठरल्यास योजनेअंतर्गत राज्य सरकार वेळोवेळी लाभार्थ्यांची माहिती तपासते. तपासणी दरम्यान अपात्र आढळल्यास लाभ थांबवला जाऊ शकतो. महिला या योजनेतील आपले नाव व पात्रता स्थिती तपासण्यासाठी जवळच्या महाई सेवा केंद्रावर किंवा अधिकृत संकेतस्थळावर जाऊ शकतात. विधानसभामध्ये देवेंद्र फडणवीस लाडकी बहिणीसाठी काय आश्वासन दिले? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लाडकी बहीण योजना सुरूच राहील आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता अधिवेशन संपल्यानंतर लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाईल असे स्पष्ट केले. तसेच त्यांनी योजनेच्या निष्कर्षामध्ये कोणताही बदल होणार नसल्याचे सांगितले आहे. योजनेचा गैरवापर टाळण्यासाठी सरकार दक्ष आहे असेही त्यांनी नमूद केले आहे.
लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर हप्त्याबाबत अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पाहू शकतात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेचा गैरवापर रोखण्यासाठी कडक नियमाची अंमलबजावणी करण्याचा इशारा दिला आहे। या योजनेअंतर्गत काही महिलांनी खोटी माहिती देऊन लाभ घेतल्याची तक्रारी आल्यानंतर सरकारने हे पाऊल उचलले आहे। कोणत्या महिलांवर गुन्हा दाखल होणार आहेत? खोटी कागदपत्रे सादर करणाऱ्या महिलांवर जर एखाद्या महिलेला योजनेसाठी खोटे उत्पन्न प्रमाणपत्र, आधार कार्ड किंवा अन्य दस्तऐवज दिल्याचे आढळले तर तिच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला जाईल। दुसरा, गैरवापर करणाऱ्या महिलांवर ज्या महिलांनी अपात्र असूनही फसवणूक हप्ता घेतला आहे त्यांच्याकडून रक्कम वसुली करण्यात येईल आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। हे महत्त्वाचे अपडेट होते। चॅनलला सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करून घ्या। वेळोवेळी लाडकी बहीण योजनेबद्दल अपडेट तुम्हाला मिळत राहील। जय हिंद, जय महाराष्ट्र।